थोडा चिकन पिठाचा पीठ पाहिजे की अर्धा पिठाचा आहे चिकन पिठाचा पीठ पाहिजे की नाही ना पिठाचा अर्धा द्यायचे करून पाहिजे नाही त्याला चिकटपणा नाही त्याला चिकटपणाच नाही गेला आहे नाही ना हरी गेले गाणे तो ये पिठाला चिकटपणा नाही हृदय हे आपुले तो पाडो निया बरे वारी बाई साऊ पावले श्री गुरूंची वारी बाई साऊ पावले श्री गुरूंची हरि हरि राम कृष्ण हरी
चालून आणला दुसरं आणलं माझ्या नाही ना मग त्यांचे कुठे आलिया संसारा उठावे ग परा Ah
तिथे मनुष्याचे काय आहे. देता देविता नीता निविता तेसे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका मने म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठला ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं नन्मतीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञानदानक्य दक्ष गोटी क्षेत्र निवासी तन्नमामि. वेद विज्ञान वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबान की जय. योग पीठे तटी भीमरत्या ब्रह्मकुंडलिकाय धातु मनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्याची अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून यात. ओम नमो ज्ञानेश्वरा Oh
मी कळा कुसरी काही जणेने बोलत वचनी आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पूर्वावी राधा मेरी मातू पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी मातू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम मस्तक है पायावरी आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा आई वडिलांच्या सेवे करताना निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत असे असणारे देहू निवासी ज्यांना भक्ती मार्गातला कळस असं संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त असे असणारे तुकाराम तुकाराम उपदेश प्रकरणातील असा अभंग तुम्हा दोन चरणांच्या माई बापांच्या सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल पण पहिलं माई बाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार थोडक्यात परिहार द्यायचा कोसा आज आपले कैलासवासी यशवंत राजाराम बळकंदे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या लेकीला ही कीर्तन रूपी सेवा भेटली आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन ताईला घडलं म्हणून तुमचे आभार विठ्ठल विठ्ठल माईबाप आज इथे सेवेला येण्याचा योग ज्याच्यामुळे आला म्हणजेच की ज्यांनी मला सेवा दिली ते आमचे हरिभक्त पारायण कीर्तनकार गुरुवर्य मनोहर बाबा वळकंदे असतील व तसेच आमचे परशुराम बाबा वळकंदे असतील यांनी सेवा दिली म्हणून मी प्रथमतः त्यांचा आभार व्यक्त करते विठ्ठल विठ्ठल तसेच यशवंत राजाराम
राजाराम वळकंदे यांचा मुलगा श्री प्रल्हाद राजाराम यांचा भाऊ प्रल्हाद राजाराम वळकंदे व तसेच त्यांचा मुलगा धनराज यशवंत वळकंदे, चांगदेव यशवंत वळकंदे व तसेच गजानन यशवंत वळकंदे या भाऊंची देखील मनापासून आभार व तसेच समस्त वळकंदे व तांदळी परिवार असेल समस्त ग्रामस्थ मंडळी, नांदगाव सदो व तसेच माझ्या कीर्तन साथीला लांब लांबून आलेले माझे साधक मंडळी व तसेच कीर्तन साथीला असतील स्वानंद वारकरी शिक्षण संस्था असेल त्यांचे मनापासून आभार. कारण का तेच म्हणून मी आहे, कारण का तेच म्हणून मी आहे. ते जर नसते तर कीर्तनाला शोभा आली असती का? म्हणून त्यांचे देखील आभार. विठ्ठल विठ्ठल. माईबाप सर्वात मोठे आभार द्यावे म्हणजे ते तुम्हाला, कारण वयाने ज्ञानाने सगळ्या काही गोष्टी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. वयाने ज्ञानाने सगळ्या काही गोष्टी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, पण कीर्तनाला आलात बसलात. पण आता काय करायचं? कीर्तनाला येऊन काय करायचं? नुसतं कीर्तनाला यायचं का? आता माईबाप यशवंत बाबा गेले, त्यांचं हे एक प्रथम पुण्यस्मरण हे एक निमित्त आहे, पण तुमची आपली भेट व्हायची होती म्हणून हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. आयोजन नियोजन तुमच्यासाठी आहे. कुणासाठी आयोजन? आपल्यासाठी. आयोजन नियोजन तुमच्यासाठी आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही आहे का? अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका. तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत मी म्हणते का? आज ज्याच्या नावावरती लाखों रुपयाची उलाढाल आली अशी जगाची माऊली सांगून गेली 90 अध्यायाच्या पहिल्याच क्रमांकाच्या ओवीत. काय म्हणते ओवी? तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. अरे काय ऐका? अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही उघडे केल्यावर त्यात माझा प्रॉफिट आहे का लॉस आहे? काहीच नाही ना माझं. तुम्ही जर उघडे करून ऐकलं, अंतरंगाचे कान जर का उघडे करून ऐकलं तर तो जीव त्या सुखाला पात्र होतो ना. पण कधी होतो? जेव्हा त्या अवस्थेला तो जीव पोचतो तेव्हा त्या सुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला देहू निवासी तुकाराम महाराज उपदेश देत आहे. काय देत आहे? आलिया संसार उठा वेग कर शरण जा उदार पांडुरंग. कुणाला शरण जा? कुणाला शरण जा? पांडुरंगाला. कशात आल्यावर? संसारात आल्यावर. संसार म्हणजे काय? संसारात आलिया संसार म्हणजे काय? मनुष्य देह प्राप्त असता आपण काय करतोय? आपल्याला करायचंय काय? आपण करतोय काय? आणि देवानी केलं काय? अरे पाणी वाहतय. पाणी समुद्र जसा वाहतोय त्याच्यामध्ये किती जरी काठी आले, त्याच्यामध्ये किती जरी दगड आले तरी माईबाप तो वाहतच जातोय. मग आपण आलो कुठून? करायचं काय? आलासी कोठोनी या जसी कोण रेठाया. आलाच कोठोनी या
पड़ेगा। मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। माई बाप जिंदगी हे किरायचं घर आहे। जसं आपण एखाद्या रूम मध्ये एखाद्या फ्लॅट मध्ये भाड्याने राहतो बरोबर, मालकाला बटन फॅनचा खटका बंद करायचा का चालू करायचं त्याच्या हातात आहे, 5 वर करायचं का 4 वर करायचं त्याच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे का? अहो तुमच्या नाही। तसं आपण चालतोय बोलतोय हसतोय रडतोय कुणामुळे? चाले हे शरीर कोणाची असं देखवी ऐकवी तयाचे भजन। आव आपल्याला खालूनही पाटे वरूनही पाटे, पण मधलं पुढचं पाटण मागचं असं झालंय आपलं। फक्त बोलायचं, अरे टाळ वाजून वाजून कीर्तन करून करून प्रवचन करून करून हरिपाठ करून करून पितांबर गळूस तरी वेळ आली, पितांबर गळायची वेळ आली, पण तरी जीवाला कळतं का? नाही कळत। जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळू शकत नाही। विठ्ठल विठ्ठल बैलगाडी आहे, बैलगाडी खाली कुत्रा चाललेला आहे, त्या कुत्र्याला काय वाटते की ही गाडी बैलगाडी मीच ओढतोय मीच। श्रीपाद बाबा माझे सांगायचे, काय सांगायचे? बैलगाडी आहे त्याच्या खाली कुत्रा आहे, त्या कुत्र्याला काय वाटतंय ती गाडी मीच ओढतोय। तसं आपलं ही देहरूपी बैलगाडी त्या कुत्र्याला वाटतंय, आपल्याला वाटतंय आपणच सोडतोय। तसं आहे का? अरे चालू आहे, कुणामुळे चालू आहे? माझं तोंड बोलतंय, माझे हात असे होत आहेत का होत आहेत, माझे पाय स्थिर थांबले, श्वास निघून गेला तर इथं ठेवतात का मला? मेलं महाराज कीर्तन करता करता, बरं झालं बाई पुण्य झालं असं म्हण। अरे श्वास आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे, श्वास आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे। मग श्वासच महादेव आहे, श्वास देव आहे, हाय तर आपल्याला कळत। आपण दिवसातून किती वेळा श्वास घेतो? 21,600 वेळा माणूस श्वास घेतो। कोणत्या सायंटिस्टने शोध लावला नाही, परंतु माझ्या संतांनी सांगितलं काय 21,600 वेळा जीव श्वास घेतो। मग काय करतो? दवाखान्यात जा बरं, ऑक्सिजन लावू द्या, मग कसं होतं बघा, पैसे द्यावे लागते श्वासाला फक्त। अहो श्वास वाया चालले। माझ्या साधू संतांनी सांगावं, श्वासाने भजन कर गड्यानो, श्वासाने कर भजन, श्वासाने भजन कर गड्यानो, श्वासाने कर भजन, नाही तर वाया जाईल जन्म, नाही तर वाया जाईल जन्म।
वाऱ्यानं दुनिया गेले रे बाबा वाऱ्यानं दुनिया गेले वाऱ्यानं दुनिया गेली रे बाबा वाऱ्यानं दुनिया गेली वाऱ्यानं दुनिया गेली रे बाबा वाऱ्यानं दुनिया गेली वाऱ्यानं दुनिया गेली रे बाबा वाऱ्यानं दुनिया आवाज फारच गेलेला आहे आधीच, पण तेच म्हणून आज मी आहे. म्हणून तुमचे आभार. बाबांनी काय प्रमाण दिलं मला तर काय कळालं नाही, पण श्वास जर का निघून गेला तो उपयोग आहे का? इथं कोण ठेवतं का? अहो शिवतही नाही, फक्त लांबून बघते का आंघोळ करते, बरोबर ना? शिवतात का तुम्ही? नाही शिवत. आणि आली काय पडली काय बॉडी पडली. आमचे नाना गेले. कोण गेले? नाना गेले. अरे नाना तर इथंच आहेत, निघून कोण गेलं? श्वास निघून गेला माहित आहे. म्हणून काय करायचं? हा देह तर जाणारच आहे, सगळ्यांचं गेलं, आपल्याला पण जायचंय. ज्याप्रमाणे पक्षी येतात चारा खातात आणि उडून जातात, त्याप्रमाणे आपल्याला संसारात राहायचं. जवबरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जवबरी प्राचीनाची दोरी. कसा असावा संसारा? कसा असावा? अहो हा निमित्त मात्र संसार आहे. संसार म्हणजे काय? संसाराला येणं, जन्माला येणं व मरणं या नाव संसार आहे. पण आपण कुठला संसार मानतो? बायका पोरांचा. त्याच्याच नादाला लागलो. माणसं आज दोन ठिकाणी सकाळी चालायला दिसतात, पळायला दिसतात. एक म्हणजे पोट कमी करण्यासाठी पळतोय आणि दुसरं पोट कसं भरण याच्यासाठी पळतोय. सगळ्या गोष्टीची चिंता आहे, सगळ्या गोष्टीची. परंतु मला तुकाराम महाराजांनी सांगावं, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. त्यांची वारली. वारली म्हणजे तुमच्या भाषेत काय असतं? वारली म्हणजे काय हो तुमच्या भाषेत? मी आमच्या भाषेत येते, तुमच्या आमच्या भाषेत परत नाही म्हणते. वारली म्हणजे काय? मेली. त्यांची चिंता मेली आणि आपल्याला अजून वाढतीच आहे. मरण झाली आपली, आपली मरतच नाही कधी. ज्याची
ज्याची मेली ते संत विठ्ठल विठ्ठल. अहो राम प्रभूजी आल्याने गेले, कृष्ण परमात्मा आल्याने गेले. आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा अरे उठा उठा जागा पाटी भय आले मोठे पंढरी वाजूनी तुझ्या टाव नाही कोठे राज तरी आपण जागत आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा संतांनी सांगितलं उठा उठा साधू संत साधा फुले गीत अरे गेला हा नरदेह मग कैसा भगवंत आहे का भगवंत अरे याच शरीरायोगी देवाशी आपण सल्लेली करता येऊ शकते शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसले शरीर साध्य होय गेले शरीर साधले परब्रह्म पण शरीर कसं आहे शरीर दुःखाचं कोठार पण आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीर ऐसे परंतु हे शरीर आहे म्हणून देव आहे हे शरीर आहे म्हणून देव आहे ह्याच शरीरायोगी आपण देवाला ओळखू शकतो देवाला अनुभवू शकतो बरोबर आहे ना आता काय चालू आहे गणपती आहेत आता आणि आज काय विसर्जन आहे नाही तर विसर्जन मला तर 11च्या आधीच संपायला लावलंय म्हणून आहे ना विसर्जन आहे ना नांदगाव सदो मध्ये एकच गणपती बसतो तो पण मानाचा बरोबर ना बर कुठेही बसू दे आपण गणपती बसतो बर गणपती आहे सगळं काही आहे गणपती कसा आहे माई बाप त्याला सोंड आहे त्याला कान आहे त्याला एवढं मोठं पोट आहे असं आहे का गणपती असं आहे का अरे देव हा दिसतो का कुणा कुणाला देव दिसला त्याने हात वरती करा बरं कुणाला दिसला देव देव कुणाला दिसला इथं बसलेली मंडळी करा हात कुणाला दिसला देव कुणालाच नाही दिसलं वारा दिसतो का वारा दिसतो का वारा दिसत मग तो नाही का
वारा दिसत नाही पण तो आहे, तिळातलं तेल दिसत नाही पण ते आहे, साखरातली गोडी दिसत नाही, दुधातलं तूप दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही, पण वाटून पाहिलं तर तिळातलं तेल आहे, गिरशन करून पाहिलं तर लाकडातलं अग्नी आहे, मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप आहे, चाखून पाहिलं तर उसातली गोडी आहे. अशी देवाचे मंदिर, जय देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, जशी मुस्तात मुस्तात नताचे हात आईचे वर, असा देहात परमार्थ जर का करून पाहिला तर देहातच देव याची जाणीव झाल्याशिवाय अरे देवळात देव नाही, मी असं म्हणत देवळातच आपण देव मानला, पण तो कसा आहे भरला गणदाट ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ भरला गणदाट, हरी दिसे देव हा दिसत नाही, देवाला कान नाही, देवाला आकार नाही, देवाला रूप रंग नाही, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, आकार निर्गुण चिरगुराया, परंतु तो कसा आहे अव्यक्त निराकार नाही जाकार, जे तुम्ही चर आणि आचर हरिसी भजे, अरे सुईचा टोक रवी एवढीशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं भगवंत नाही. सगुण म्हणू की सगुण म्हणू की सगुण म्हणू
उपयोग नाही, देव भेटला नाही. काशी केली, मथुरा केली, पण मला काही देव भेटला नाही. परंतु माझ्या संत श्रीपाद बाबांनी, संत रामदास बाबांनी, संत अमृतदादांनी माझ्या जीवनामध्ये प्रवेश करावा. अरे काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. अरे काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. संत नाही हसता सर्व सुखाचा रामू की भ्रांत श्रीकामू विषावरी साव्याद्यामध्ये सांगावं तरी मी दवस कळती असे एक विचारू नाही. आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे एरवी सर्वांचा हृदय देसी. अरे मी अमुक आहे आईशी जी बुद्धी सूर्य हरविशी ती वस्तू अर्जुना म्हणली. अरे ती वस्तू आपण आहे. वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता. अरे जाणणे आणि जाणता कैसवरे. साक्षी नावाची मुलगी बाजारामध्ये साक्षीला जर का बघायला गेली तर मिळेल का? आपणच आपल्याला जर का शोधायला गेलं तर मुळीच सापडणार. तसं आपण देव आहे. आपण काय आहे? अहो देव आहे. भिकारी म्हणल्यावर मान्य करते, अपशब्द बोलल्यावर मान्य करतील, पण देव म्हणल्यावर मान्य करणार. वर बघत भगवान म्हणाले अर्जुना. काय म्हणाले? लाव तंबाखूला चुनाच म्हणाले का? भक्त बसलेली मंडळी काय म्हणाले? लाव चुना म्हणाले का तंबाखूला? मग आपण तर तसंच करायलो. आपण स्वतःला चुना मारून घ्यायलो. देव काय म्हणाले? अरे आपल्याला करायचंय काय, आपण करतोय काय? हा नरदेह आहे. हा कधी ना कधी तरी जाणार आहे. आपल्याला जर का ट्रेन मध्ये चढायचं असेल तर तिकीट तर काढावं लागल, नाही तर टीसी येऊन कधी फाईन मारून जाईल कळणार नाही. बरोबर आहे ना? चलो मुसाफिर बिस्तर बांधो अरे गाडिया देवाली है. चलो मुसाफिर बिस्तर बांधो अरे गाडिया देवाली है. राम नाम का
आला का रे 9 मजसी दगडा कैचा हत्ती घोडे वाडा. अरे कोणता वाडा घेऊन बसलायस तू राजा? हा वाडा? अरे हा वाडा एक ना एक दिवस हा जाणार आहे. सगळ्यांना इथून जायचंय, परंतु इथं आलात तर करायचं काय? 3 टाइम खायचं का? अहो तुम्ही बघायला गेला तर सगळ्या संतांनी त्यांनी अनुभव घेतला आणि त्यांना अनुभव हा आला. माझ्या माऊली मा वैष्णव ज्ञानोबरायांच्या मस्तकी कुणी हात ठेवला, निवृत्तीनाथांचा हात मस्तकी लागला, ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली. अहो सगळ्यांचे गुरु होऊन गेले, पण आपल्याला पत्ताच नाही अजून कशाच. आपल्याला गुरुच नाही तर देव कळणारच नाही. देव नाही कळला तर आयुष्य बरबाद झाल्याशिवाय राहणार. मग केलं काय तुम्ही आयुष्यात येऊन? जे करायचे तसंच राहिलं. सारं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. अहो सगळं काय केलं, सगळ्याचा अनुभव आला, सगळ्याचं ज्ञान घेतलं, पण एवढ्याच गोष्टीचं ज्ञान घेतलं नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया बजावे सर्व स्वयसी. अहो ते ज्ञान म्हणजे ते नाम आहे, जे सर्व संतांनी नाम जपलं. नामात आणि नावात आज जमीन आसमानचा फरक आहे. साक्षी हे देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. कृष्ण हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. गोविंद हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. मग नाम कशाला म्हणतात मंडळी? समस्त यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तुम्ही लोकी, कर्म त्यागे प्रणवादी की निमजवीचे. नाम जप यज्ञ तो परम, बांधून शके स्नानादी कर्म. अहो नाम ही गोष्ट अशी आहे, न लगती सायास जावे वनांतर. साधू संत म्हणून गेले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अरे आयता आला घर पुसणी, पण पूर्वजन्मीच्या त्या जीवाचं पाप. मायबाप एक उदाहरण द्यायचं ठरलं. एका पोराला 2 पोरी बघायला आल्या. एक पोरगी मस्त गोरी पान आहे, तिला सगळं आहे, पण नाकच नाही. हाय का उपयोग? आणि काळी आहे, सावळी आहे, काळी सावळी आहे. तिला नाक आहे, केस आहेत मोठे, लई भारी दिसते, सगळं काही चांगलं आहे. परंतु तू कोणती करलो? मग जिला नाक आहे तीच करल. मग ह्याचं तात्पर्य म्हणजे तर काय? या उदाहरणाचं तात्पर्य म्हणजे तर काय? परमार्थामध्ये येत आहे, गळ्यात पवित्राशी तुळशीची माळ आहे, पण नाक नाही तेने
काहीच उपयोग नाही. मोरांगी अशेशे पिसे असती डोळसे परी एकलेही दृष्टी नसे तैसे ते गा पेव्या खणी चोपडा तरखिया ती गाडा तरी एक अध्यात्म ज्ञान पुढा जाते तुझो. म्हणजे काय, मोराच्या अंगावरती पिस आहे, प्रत्येक पिसावरती डोळा आहे, पण ते डोळे कसे असतात, दृष्टीहीन असतात. त्याचप्रमाणे या जीवाला सगळ्या काही गोष्टीचं ज्ञान, परंतु आत्माचं ज्ञान नसेल तर व्यर्थ. विठ्ठल म्हणून काय करायचं, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यालाच मी सांगते. इथं बसलेली मंडळी मला तर वाटतंय माळकरी असं असली काय नसली. कुत्र्याचं काय काम आहे, कुत्र्याचं भुकायचं काम आहे बाबा, बरोबर ना. मालकाने जागा झालं तर ठीक आहे, ना तर चोरी झाली काय आणि न झाली काय, कुत्र्याची चुकी आहे का त्यात? कुत्र भुकतय, तुमचं ऐकायचं काम आहे, बरोबर ना. मग चोरी झाली काय आणि न झाली काय, त्यात कुत्र्याची चुकी नाही. म्हणून हा नरदेह आपल्याला दिला. नरदेहाची निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा उपकार नारायण कृपालो कधी दिला. नरदेहा दुर्लभ आहे, परंतु तरीही आपल्याला कळत नाही. या संसारामध्ये आज आपण आलोय, आपल्याला करायचंय काय आणि आपण करतोय काय, हा निमित्त मात्र संसार आहे. ज्याप्रमाणे स्वप्नातल्या गोष्टी ह्या फक्त स्वप्ने मनातच, जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या जशा खोट्या. मृगजळ हा फक्त लांबून दिसतो, पण जवळ गेल्यावर तो जसा दिसत नाही, बरोबर आहे ना. मी आकाश पाळण्यामध्ये झोपीत आहे, स्वप्न बघते, आकाश पाळण्यात मी गेले, आकाश पाळणा फिरतोय 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 आणि मध्ये गेल्यावरच अटकला. मला भीती वाटली, आता करायचं काय, मला काय झालं पाहिजे मंडळी, बोला काय झालं पाहिजे, जागा झालं पाहिजे, जागा. मग मी तिथून सुटल्याशिवाय राहणार, मी सुटलेलीच आहे, मी काय आहे, सुटलेलीच आहे, मला फक्त जागा झालं पाहिजे. मग कुठून, झोपेतून मी म्हणते का, झोपेतून जागेवा म्हणते का, अहो इथून जागेवा. इथून जर का तुम्ही जागे झालात तर पांडुरंग परमात्मा हा तुमच्या मध्येच आहे. आणि हे कोण सांगत, सद्गुरूला जर का शरण गेला तर जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आलिया संसार उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. कोणाला शरण जा, पांडुरंगाला शरण जा. मग नुसतं पांडुरंग 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 हरी 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 रामकृष्ण हरी म्हणून मिळ बसेल का, काय होईल बाबा, पुण्य होईल. पुण्य काय होईल, पुण्य होईल, पण शुद्ध पुण्य कधी होईल. स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मके पापे नरका जायचे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य कधी व्हायचं, आपण हे करतो हे फक्त पुण्य आहे. पुण्य संपलं की खाली यावं लागतं. मग खाली न येण्याचं कारण, खाली जेव्हा आपण येतो, आपण स्वर्गात जातोय का पुण्यात जातोय का मोक्ष भेटतोय माहितीये का. पण माझ्या साधू संतांनी सांगावं, मुखी नाम हती मोक्ष, मुखी नाम शरण गेलो तर संसारामधून सुटका ही झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचा प्रथम आलिया संसार उठावे
मनुष्याचे काय आहे. माई बाबा आता आपल्या आपल्या हातामध्ये टायमिंग एकदा हातामधला जर का टायमिंग निघून गेला तर मग उपयोग आहे का. 12वीचे मार्क आल्यावर कळतं की बाबा आधी अभ्यास केला असता बरं झाला असता. उपयोग आहे का काय बोलून. उपयोग आहे का काही नाही. आहे तोपर्यंत माणसाला वेळ आहे तोपर्यंत कळत. वेळ आहे तोपर्यंत आपल्याला कळत. वेळ आहे तोपर्यंत कळू शकत नाही. कळत का विठ्ठल वेळ आहे तोपर्यंत कळत. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना बोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म हा कसा आहे अनमोल आहे. अहो 3.5 हाताचा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला भेटला. कशासाठी भेटला. देवे दिला दे भजन को मत देवे दिला दे भजन को देवे दिला दे भजन को मत देवे दिला दे भजन को देवे दिला दे भजन को मत देवे दिला दे भजन को देवे दिला दे भजन को मत देवे दिला दे भजन को. पाठी बसलेली मंडळी पुन्हा तेच मला पण माहितीये तुम्ही उन्हात सगळ्यांना भूक लागली विसर्जन करायचं. सगळ्या गोष्टीची चिंता आहे. कशासाठी दिला भोजनासाठी दिला 3 टाइम उठून नुसतं खादडायचं नुसतं काम करायचं मारायचं खायचं प्यायचं झोपायचं एवढंच आयुष्य आहे. बालपण खेळण्यात गेले तरुणपण विषयात गेले. मी बरोबर सांगते ना कुठं चुकत नाही. चुकले तरी तुमचीच पोरगी तुम्ही मान्य करा. बालपण खेळण्यात गेलं तरुणपण विषयात गेलं म्हातारीपणी तुमच्या अंगी सळवरला. माई बाप मला एकच गोष्ट सांगा एकच बरं 3 सांगा एक नाही विचार देण्याचं उत्तर द्यायचं पटकन. आपण लहान लेकरं असतात कधी शाळेत घालतो तरुणपणी शाळेत घालतो म्हातारपणी शाळेत घालतो का बालपण असतं 5-6 वर्षाची झाले शाळेत घालतो. सांगा बोला पटपट 5-6 वर्षाची का तरुणपणी घालायचं ना. अहो त्या आईला बापाला इच्छा असते माझा पोरगा मोठा होऊन काहीतरी बनावं डॉक्टर इंजिनियर काहीतरी बनावं म्हणून लहानपणी आपण पोरांना शाळेत घालतो. लग्न कधी करतो तरुणपणी करतो का म्हातारपणी करतो. बरोबर एकदम वयात बसल असं लग्न करतो. म्हातारपणी गेल्यावर कोण पोरगी द्यायचं नाही पोरीला कोण पोरगा मिळायचा नाही म्हणून आपण वयात लग्न करतो. आणि मग माझ्या देवाची भक्ती का म्हातारपणी करावी का म्हातारपणी करता मग. अहो अजून आमचे खायचे प्यायचे दिवस आहेत. महाराज आम्हाला खाऊ द्या. अरे हा कुठून महाराज आणलाय वडून काय सांगायलाय हा काय सांगते बाई पाठवा म्हणे हिला लवकर इथून गावात. अहो कशासाठी परमात्मा हा का करायचा म्हातारपणी. कल करे सो आज नहीं इस वक्त अरे निकल जाएगा सांस तो करेगा कब. हा देह कधी जाईल हा श्वास कधी निघून जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून आपल्याला काय काढायला पाहिजे तर तिकीट काढायला पाहिजे. तर कशाचं तर राम नामाचं तिकीट काढून घ्या. काढून नाही काढून घेतलं तर आपल्याला टीसी कधी पकडेल म्हणून सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल
शेवटचा दिवस कधी गोड होतो माणसाचा? पेढे खाऊन होतो का गुलाबजामुन खाऊन होतो? कधी येण्याची ती जिलेबी खाऊन होतो? कशाने गोड होतो? त्याने गोड होतो का? कधी शेवटचा दिवस गोड होतो जेव्हा भगवंताचा त्या मुखामध्ये नाम येतं, तेव्हा तो शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहत. पण कधी आपल्या मुखात कधी यायचं ते आपलं तपोर बाळ नातरुंड पत्रुंड वडील भाऊ सगळं काही आहे. अहो हे सगळं निमित्त आहे. हे कधी ना कधी तरी ह्याचा नाश होणार आहे. तुम्ही एखादी कोणतीही वस्तू घेतली तर तिचा जसा नाश होतो तसा हा मनुष्य जन्म आहे. हा देह जाणार आहे, परंतु आत्मा हा अमर आहे आणि आत्मा हाच देव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेव अखंडित सेवा करा त्याची. कसं सांगितलं? अखंडित सांगितली, खंडित सांगितली का त्यांनी? अखंड अखंड म्हणजे काय? चालू राहणार. आणि खंड ज्याचं कधीही खंड होत नाही ते म्हणजे अखंड. हरी तुझे नाम गाईना, हरी तुझे हरी तुझे नाम हरी तुझे भजन करायचंय. पण कधी करायचं? मुखाने भजन करायचंय का कशाने करायचंय? श्वासाने करा भजन गड्यानो. अरे श्वासाने करा भजन, नाही तर वाया जाईल जन्म आणि मरण. थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. विचार जर का केला तर ह्यातून सुटका झाल्याशिवाय राहत नाही. मायबाप आपण सगळा अनुभव घेऊन पाहतो. मदिरा ही ज्यांनी पिली तेच गुंताय, त्यांनाच अनुभव आहे. बरोबर ना? सगळं काही अनुभवावर आहे. तुम्ही जर का अनुभव घेऊन पाहिला तर कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी आता हात वरती करायचा. हात वरती सगळ्यांचं. एकाचंही खाली नको, फक्त पाक वाजायचं सोडून आणि टाळ वाजायचं सोडून. चला हात वरती करा. केला सर्वांनी वर? केला वर? आता मुखाने भजन करायचंय. विठोबा रखुमाई जय
काय आहे निमित्ताचा धनी गेला से प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देता देविता नेता देविता तैसियाची सिद्धा काय आहे देणारा कोण आहे तोच आहे आणि घेऊन जाणारा कोण आहे तोच आहे माई बाप येताना आपण काही घेऊन आलो नाही आणि जाताना आपल्याला काही न्यायचं नाही परंतु जर का विचारलं ही चप्पल कोणाची हा माझीच आहे नेता येते का बघ बरं चप्पल कोणाची आहे हाय तोपर्यंत हाय माझीच आहे नेता येत नाही विठाला विठाला या संसारा उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे माई बाबा आता आपल्या हातामध्ये टायमिंग आहे विचार करून पहा कळालं नाही तो विचारा ज्याप्रमाणे शिक्षक शिकवताय विद्यार्थी ऐकतायत मी एखादं सूत्र दिलं फॉर्म्युला दिला फळ्यावरती तुम्हाला तो कळालाच नाही तर मी तुमच्या डेस्क वरती जाऊन विचारू का तुम्हाला कळालंय का तुमच्या मनातलं मला ओळखता येईल का अहो नाही येणार राजा म्हणून या विचारा आणि बसा तो विषय आपल्याला कळल्याशिवाय राहत परंतु काय करावं लागतं अनुभव हा घेऊन बघावा लागतो कारण माझ्या सर्व संतांनी चाकून पाहिलं तुका चाकून या सांगे माझा अनुभव आहे अंगे माई बाप नामाचा हा अनुभव येतच असतो परंतु घेऊन बघायला पाहिजे आगे माझा अनुभव मिरची ही कशी आहे तिखट आहे खाऊन बघितली ना तेव्हा आपल्याला अनुभव आला आईने दिली का बालपणीच खायला दिली का आपणच खाल्ली ना आपल्याला जसं जसं आपण चाखू वाटत तशी तशी खाल्ली पण माझ्या संतांनी सांगावं कैसी नशाय हरी नाम की कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो नशाय हरी नाम की जरा पी करके देखो मदिरा खाय मदिरा नंदे नाचे गाय जेणे ब्रह्मरस सेविला तो की विराय आवरला ब्रह्मानंदी लागली टाळी
तुझ्या मुरलीच्या पायी रे कान्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे देवा मन मोहिले गाईची वास रे म्हशीला सोडली म्हशीची वास रे गाईला सोडली बैलांची धार कशी काढू रे बैलांची धार कशी काढू रे मन मोहिले रे मन मोहिले रे ही झाली काय झाली त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात अवस्था एक न एक विश्व एक आपण तैसे आळूमाळ होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतकरण विराले सहसा आतू आनंदाचे हिरे झाले बाहेरी गात्रांचे बळ हारपुनी गेले अपाद पंचले पुलकांचले वर्षीय प्रथम दशे ओहळल्या कोमलांकुरी तैसे विरुडे कोमलांकुरी तैसे रोमांच झाले त्याला काय म्हणतात याला म्हणतात अवस्था आणि ह्याच अवस्थेला लोक नाव ठेवतात अरे जेव्हा जीवाची आणि शिवाची जेव्हा भेट होते आता उठावसे मन येथ नाही नारायण कुणी काय बी म्हणू द्याना मले भजन करू द्याना अरे कुणी काय बी म्हणू द्याना मले भजन करू द्याना जेव्हा जीवाची आणि शिवाची जेव्हा भेट होते तेव्हा काय होतं जीवाचं लगीन शिवाची लगीन म्हणून त्यांच्या अभंगावरती आज आपण इथं विश्लेषण करतो. अरे अभंग हा सुटलेलाच आहे, आपण सोडवणारे कोणी नाही. अभंग हा सुटलेलाच आहे, फक्त निमित्त स्वीकारून साधू संत
आणि हा निरोप तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून आज मी इथं उभा आहे. कारण का जे जे आपण असे ठावे ते ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे, येडे येडे पिसे करून सोडावे सगळं जग. बरोबर ना? येड पिसे करून सोडलं लोकाला. अहो खरं काय आणि खोटं काय त्याच्यात आपल्याला काही मिळत नाही. जे खरंय ते माणसाने सांगावं आणि जे खरंय तेच सांगावं. नारदाची गादी आहे तर खोटं बोलू नये. बरोबर ना? इथं खोटं बोललं त्याला पाप लागल्याशिवाय राहत नाही. बघा आपला अभंग होता. काय होता? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देता देविता नेता निमित्ता, पेसियाची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तू काम ने म्हणून व्यर्थ गेला. हाच कुणाचा अभंग होता? कुणाचा होता? विसरले. तुकाराम महाराजांचा. बरोबर, म्हणजे हा एक जाग्यावर तुकाराम महाराजांचा अभंग मायबाप तुम्ही आपण घेतला होता. आता आपली भोजनाची वेळ झाली. बरोबर ना? अहो आपली आता कीर्तन संपायची वेळ आली माईबाप. 2 तास होऊन गेले. इथे मी जे बोलले ते माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीका बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद अमृती दादा. बघा सूर्यासमोर का जावायचा असा काय उजेड पडेल, सूर्यासमोर का जावायचा असा काय उजेड पडेल, परंतु सद्गुरुनाथांचे स्मरण करून मी ते उभारले होते. मी जे काही बोलले ते माझ्या सद्गुरू अमृती दादांच्या कृपाशीर्वादाने बोलले. व तसंच आज कैलासवासी यशवंत राजाराम बळकंदे या बाबांचं, आज या बाबांना जाऊन 1 वर्ष माईबाप पूर्ण झालं. 1 वर्ष त्यांना आज जाऊन पूर्ण झालं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच त्या पांडुरंग परमात्म्याच्या प्रार्थना. तसेच त्यांचे भाऊ प्रल्हाद राजाराम बळकंदे, त्यांचा मुलगा धनराज यशवंत बळकंदे व तसेच चांगदेव यशवंत बळकंदे, गजानन यशवंत बळकंदे. माईबाप आज मी इथे उपस्थित आहे म्हणजे मला ज्यांनी हे कीर्तन करायला ज्यांनी बोलवलं ते आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य मनोहर महाराज बळकंदे असतील व तसेच त्यांचे छोटे बंधू म्हणजे परशुराम बाबा बळकंदे असतील. यांनी मला सेवा करायला इथे बोलवलं म्हणून त्यांचे मी मोठे आभार व्यक्त करते. व तसेच आपले कीर्तन साथीला आलेले स्वानंद वारकरी शिक्षण संस्था तसेच विजय महाराज चव्हाण बरं संस्थेच्या अध्यक्षा विजय महाराज चव्हाण असतील. सर्व तुम्ही इथं विद्यार्थ्यांना घेऊन आलात. माईबाप सगळ्यात मोठ्या टाळ्या माईबाप हे आहेत हे छोटे छोटे वारकरी इथे टाळा करता उपस्थित आहेत. ते म्हणून कीर्तनाला शोभा आली बरं. ते पाठीमाग पाऊलं खेळतात काय, कीर्तनात नाचतात काय, माईबाप सगळे आहेत म्हणून आज मी इथे आहे. गायनाचार्य आपले समाधान महाराज भगत व तसेच विष्णू बाबा जोशी असतील. त्यांचे देखील त्यांनी कीर्तनाकरिता खूप सुंदर साथ दिली. डोंगरे बाबा कसरा असतील. भाऊ महाराज आडोळे, श्रीराम महाराज दळवी यांनी कीर्तनाकरिता साथ दिली. मला काही सगळ्यांचे नाव घेणं, महेश महाराज भगत यांनी पकवाजाकरिता खूप मोलाची साथ दिली म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि माईबाप आपले पेटी मास्तर यांचे नाव काय, मोहन महाराज असतील. त्यांनी देखील हार्मोनियमची खूप मोलाची साथ दिली म्हणून त्यांचे देखील आभार. विनेकरिता इथे आपण कीर्तनकार आहे, मस्त गायन करतात माईबाप. आज ते माझ्या कीर्तनाकरिता विना घेऊन उपस्थित आहे म्हणून त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ते माझ्याकरिता कीर्तनाकरिता उपस्थित आहेत म्हणून त्यांच्या मनापासून आभार. बसलेली मंडळी सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते साऊंड सिस्टम वाल्या दादांना टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते म्हणजे तुम्हाला. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही जर
दिसते तर मी या संस्थेला काय कीर्तन सांगितलं नसतं, त्यांच्यात आणि आमच्यात कीर्तन झालं नसतं, म्हणून तुम्ही आहात म्हणून मी आहे, म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर सिंगल घ्या. निमित्ताचा दानी केला निमित्ताचा दानी केला निमित्ताचा दानी केला